हॅलो, नमस्कार शेतकरी बंधूंनो, कसे आहात तुम्ही? मी तुमचा लाडका PRD ऑनलाईनवर प्रशिक दुर्गे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो. आपण आज बघणार आहोत ई पीक पाहणीबद्दल. ई पीक पाहणी करताना तुम्हाला स्वतःच्या तुमच्या शेतामध्ये जाऊन तुम्हाला ई पीक पाहणी करावं लागेल, तेव्हाच तुमची ई पीक पाहणी होणार, अन्यथा होणारच नाही. आता कसं करायचं ई पीक पाहणी? मग तुम्ही मागच्या वर्षी काय केलं, कुठल्याही शेतीचा फोटो काढून तुम्ही त्याच्यावरती अपलोड करत होते, पण आता तसं नाही होणार. आता बघा, मी जे करत आहे त्या शेताचं जे 214 कट क्रमांकाचं शेत आहे, ते शेत माझ्यापासून म्हणजे मी आत्ता जर करंट सद्यस्थिती लोकेशनपासून मी ज्या ठिकाणावरून आत्ता आहे त्या ठिकाणापासून हे बघा, हे माझं लोकेशन आहे आत्ताचं, आणि याच्यापासून ते आत्ता आपल्या शेत हे जवळपास 1100 मीटर, 1186.14 मीटर असं दाखवत आहे. पण आत्ता आपल्याला शेतात गेल्याशिवाय काही पर्याय नाही, तेव्हाच आपण आपली ई पीक पाहणी करू शकता. बघा, मी सगळं केल्यानंतर आपल्याला पुढे प्रोसेस येत आहे, तरी पण GPS अचूकता व गटाचे पासूनचे अंतर अद्ययावत करण्यासाठी अद्ययावत बटन दाबा. म्हणजे तुम्ही जेथपर्यंत त्या लोकेशनवरती पोहोचणार नाही, या 214 जे काही गट क्रमांक असेल तुमचा, त्यापर्यंत पोहोचणार नाही, तोपर्यंत तुमची ई पीक पाहणी ही नोंदवली जाणार नाही. तुम्ही किती पण पुढे जरी केले तर असंच येणार तुम्हाला. व्हर्जन 4.00 ई पीक पाहणी. मग या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आता आपल्याला ई पीक पाहणी करता आपल्या शेतावर जाऊन ची माहिती नोंदवावी लागेल, आणि समोरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ई पीक पाहणी कशी करायची याबद्दल पण सांगणार आहे. तोपर्यंत आपला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा. तोपर्यंत धन्यवाद.